राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भंडाऱ्यात शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दुसऱ्यांच्या भाड्याच्या दुकानात जाण्याची गरज नाही, नागपुरात आपले मध्यवर्ती कार्यालय उभारू असे वक्तव्य केले. तसेच धनुष्यबाणाची शिवसेना भविष्यात विदर्भात नंबर 1 राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या कोणाच्या भाड्याच्या दुकानामध्ये जायची आवश्यकता नाही, दुकानामध्ये म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये जायची आवश्यकता नाही. दुकान शब्द चुकला असेल, पण कधी कधी असं वाटतं की काही लोकांनी दुकानच उघडलेलं आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे आपल्या कार्यालयामध्ये येतील, शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये येतील, तिथं आपल्याला आरोग्याच्या सुविधा मिळतील, महिला भगिनींना आरोग्याच्या सुविधा मिळतील, ग्रामीण भागातल्या तरुणांना आरोग्याच्या सुविधा मिळतील, तीर्थयात्रा दर्शन योजना जी आहे त्याचा फायदा तिथे मिळेल. कुठं माझी भगिनी जर महिला भगिनी माझी लाडकी बहीण योजनेमधनं बाजूला राहिली असेल, KYC मधनं बाजूला राहिली असेल, या सगळ्या 11 जिल्ह्यांचं मध्य ठिकाण नागपूरमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू. कदाचित 11 जिल्ह्यांचे पूर्व पश्चिम 2 भाग झाले असतील तर नागपूरला एक कार्यालय करू, अमरावतीला एक कार्यालय करू, पण शिवसेनेचं कार्यालय हे लोकांसाठी मंदिर बनलं पाहिजे. त्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सामाजिक कामाचा वसा काय असतो, धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण काय असते आणि बाळासाहेबांचा आदेश काय असतो हे त्या कार्यालयातनं जनतेच्या लक्षात जर आलं तर नुसतं भंडारा जिल्ह्यामध्ये काय, भविष्यामध्ये या विदर्भामध्ये धनुष्यबाणाची शिवसेना 1 नंबरला असेल ही तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर याबद्दल देखील कोणाच्या मनामध्ये शंका राहण्याचं काही कारण नाही. आज आपण सगळ्यांनी धनुष्य वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना.